बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। भवतु सब मंगलम, सर्व हीन दीन प्राणी मात्राचं कल्याण हो, सुमंगल हो, असा दिव्य संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माद्वारे एक वेगळा आगळा इतिहासच रचला। गौतम बुद्धानंतर हे पवित्र कार्य विश्वसम्राट चक्रवर्ती राजा अशोकाने केले। त्यांनी बौद्ध धम्माला राजाश्रय प्राप्त करून दिला। खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म हा भारताबाहेर 7 समुद्र पार नेण्याचं कार्य सम्राट अशोकाच्या माध्यमातून झालं। याच काळात सम्राट अशोकानं तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रचिती आणि त्यांची प्रतिमा जगाला दिसावी, कळावी म्हणून सुमारे 4,500 बौद्ध लेण्यांची स्थापना करण्यात आली। याच लेण्यांच्या माध्यमातून बौद्ध धम्म आणि प्रसाराचं काम हाती घेण्यात आलं। याच लेण्यांच्या माध्यमातून वास्तुशास्त्र, स्थापत्यकला, चित्रकला इत्यादी विविध विषयांची वैज्ञानिक दृष्ट्या मांडणी करून समाजाभिमुख कार्य करण्यात आले। बौद्ध संस्कृतीचं खऱ्या अर्थानं प्रचार आणि प्रसार या माध्यमातून सुरू झाला। सम्राट अशोकानंतर 1956 साली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा एकदा नागपूर येथे 5.5 लाख अनुयायांच्या माध्यमातून बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन पुन्हा एकदा हे धम्मचक्र गतिमान केले। बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार सातत्याने झाला पाहिजे यासाठी विविध विहारांची, बुद्ध रूपांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्यांची प्रतिकात्मक उभारणी केली पाहिजे। त्याची स्थापना झाली पाहिजे, त्याचे जतन आणि त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे। याकरिता विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना या सर्वांनी एकत्रित येऊन या पवित्र कार्यास हातभार लावला पाहिजे। याच पुणे शहरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची भव्य दिव्य मूर्ती साकारावी असे भदंत संघबोधी यांची संकल्पना पूर्णत्वास येताना दिसत आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांची भव्य दिव्य पंचधातूची मूर्ती उभारण्याचं काम धम्मांकुर बुद्ध विहार सुसखिंड बानेर येथे एका टेकडीवर उभारण्याचा मोठा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ घातला आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बुद्ध मूर्तीचे प्रतीक कलेकलेने आपले रूप साकारत आहे। हे सर्व ऐकल्यानंतर नक्कीच आपल्या मनामध्ये या बुद्ध मूर्तीचं दर्शन घेण्याची ओढ निर्माण झाली असावी यात शंकाच नाही। हा प्रकल्प साकारण्यामध्ये सर्वात मोठा वाटा आदरणीय भंते संघबोधी यांचा आहे। आदरणीय भंते संघबोधी यांच्या माध्यमातून सर्वप्रथम या टेकडीलगत धम्मांकुर बुद्ध विहाराची स्थापना करण्यात आली। याच टेकडीवर नंतर भव्य दिव्य अशा पंचधातूच्या मूर्तीसाठी 9.5 एकर जागा हायवे लगत जतन करून ठेवण्यात आली। ही जागा मिळवत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। वेळ प्रसंगी जीवावर उदार होऊन संघर्षही करावा लागला, परंतु अत्यंत जिद्दीने व चिकाटीने त्यांनी समाजाच्या पाठबळावर ही जागा समाजासाठी राखून ठेवली, जतन केली आणि आज याच जागेवर बुद्ध मूर्तीचा हा भव्य दिव्य प्रकल्प उभा राहताना आपला सर्वांना दिसत आहे। धम्मांकुर बुद्ध विहाराच्या संदर्भात आणि या मूर्ती प्रकल्पाच्या स्थापनेची सुरुवात कशी झाली या संदर्भात आदरणीय भंतेजी संघबोधी यांना विचारणा करण्यात आली असताना अत्यंत गहिवरून ते म्हणतात, इथे एक पत्र्याची रूम आम्ही समोर पत्र्याची रूम आहे, ती पत्र्याची रूम त्या ठिकाणी बांधली। वरून धोधो पाऊस पडायचा, खालून पाणी वाहून जायचं, तरी मी त्या ठिकाणी राहिले। आणि मग थोडं
काही उपासकांच्या गाठीभेटी थोडं असं करता 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 मग पत्र्याची रूम झाली. मग लोकांच्या गाठीभेटी घेणं सुरू झाल्या. उपासक आणि उपासिकांना प्रवचन देणं सुरुवात झाली. लोकांना इथं बोलवणं येणं सुरुवात झालं. असं करता करता मग आम्ही सुरुवातीला इथं या ठिकाणी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर आम्ही तिथं बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीचं हे झाल्यानंतर मग आम्ही हळूहळू धम्मांकुर महाविहार म्हणून मुख्य प्रवर्तक भदंत संघभूत त्याच्यावर दिसं लिहिले ते आम्ही बांधकाम केलं. ते बघितल्यानंतर आता इथं निसर्गरम्य टेकडी असल्यामुळे अशी एक डोक्यामध्ये कल्पना आली बुद्ध दर्शनला गेल्यानंतर की आपण सुद्धा जसं बाहेर देशातील बौद्ध उपासक आणि उपासिकांच्या उपासक आणि उपासिकांनी भिक्षुणींनी मोठमोठी विहार बांधलेले आहेत. मोठमोठ्या बुद्धमूर्त्या त्या ठिकाणी त्यांनी प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. ज्यावेळेस मी श्रावस्तीला गेलो तर श्रावस्तीच्या माताजींनी तर प्रचंड एक मोठी बुद्धमूर्ती उभी केली. तिच्यावर बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली, आपण सुद्धा का बनवू शकत नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी आल्यानंतर उपासिकांना आवाहन केलं, एक पत्रक काढलं छोटंसं, तांब पितळ ॲल्युमिनियमची भांडी दान करा. आणि बघता बघता 2 टन भांडी झाली. असं वाटलं की आता हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो. आणि म्हणून आपण पहिले सुरुवातीला 15 फुटाची बुद्धमूर्ती बनवणार होतो. त्यानंतर संकल्प केला की टेकडा फार मोठा आहे आणि हा जो इथून जो टेकड्याच्या बाजून जो हवे रोड गेलेला आहे, पुणे बॉम्बे बँगलोर हवे रोड, या हवे रोडला ही बुद्धमूर्ती 15-20 फुटाची शोभणार नाही. आणि म्हणून आपण ती 50 फुटाची बुद्धमूर्तीचं पुन्हा आपण उपासक आणि उपासिकांना आवाहन केलं. आणि उपासक आणि उपासिकांच्या आग्रहास्तवेच आपण ही 50 फुटाची बुद्धमूर्ती आपण हाती घेतलेली हे काम आहे. आम्ही ही जागा आवडण्याचं एक कारण होतं. मी तुम्हाला प्रथमच सांगितलेलं आहे की ज्या आम्ही धम्म परिषदा घ्यायचो तर आपण किती दिवस दुसऱ्यांच्या विहारामध्ये किंवा दुसऱ्यांच्या गार्डनमध्ये किंवा मंगल कार्यालयामध्ये परिषदा घ्याव्या. आपल्या स्वतःचं एक जागा असायला पाहिजे, विहार असलं पाहिजे, नाही का. परंतु सुरुवातीला जागेवरती खूप त्रास झाला. तर पत्र्यावरती लोक दगडी मारायचे. मी तर अक्षरशः पावसामध्ये सुद्धा कधी कधी बाहेर झोपायचो. अशा पद्धतीचा मी तर खूप त्रास झाला. म्हणजे एवढा त्रास झाला ना की लोक पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा विष्ठा टाकून ठेवायचे. अशा पद्धतीचा इथं या ठिकाणी त्रास झाला. तुम्हाला माहिती असेल त्या टेकड्यावरती आपण जिथं 50 फुटाची बुद्धमूर्ती बसवणार आहोत ते जो तिथं झेंडा दिसतो तो झेंडासुद्धा या लोकांनी 3 ते 4 वेळेस कापला. आपल्याला धक्काबुक्कीसुद्धा या ठिकाणी या लोकांनी आपल्याला केलेली आहे. अशा त्रासामधनं सुद्धा, परंतु उपासक आणि उपासिकांची सुरुवातीपासून मला मदत असल्यामुळे आपण हा त्राससुद्धा सहन करू शकलो. आज बघता बघता आपण या ठिकाणी जवळपास 25x50, मला ते 25x60 असेल असं आपण दुमजली हॉलसुद्धा या ठिकाणी बांधलेला आहे. या ठिकाणी बरंचसं साहित्य उपासक आणि उपासिकांच्या मदतीनेच आपल्याला मिळालेलं आहे. आणि जी 50 फुटाची आपण जी बुद्धमूर्ती बनवत आहोत त्या बुद्धमूर्तीचं आपलं हे पूर्ण 5 फुटाचं या ठिकाणी मॉडेल आपण इथं बनवलेलं आहे. आणि अशीच आपण 50 फुटाची बुद्धमूर्ती बनवून त्या टेकड्यावरती आपण प्रतिष्ठापित करणार आहोत. या बुद्धमूर्तीसाठी बराचसा खर्च जो आहे 7 ते 8 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. तर परंतु भांड्यांचा खर्च जर आपण वगळला तर मला वाटते आपला खर्च जवळपास 2 ते 3 कोटीवरती तो येऊन थांबणार आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनी लवकरात लवकर असं त्यांनी अगदी मनातून धम्मदान दर दिलं. मला वाटते महाराष्ट्रामध्ये आपले बरेचसे बौद्ध उपासक आणि उपासिका आहेत, ते बऱ्याचशा विहारांना धम्मदान करतात. मी महाराष्ट्रातल्या उपासकांना आवाहन करतो की त्यांनी प्रत्येकानं आपल्या घरामधून एक जरी भांडं दिलं आणि प्रत्येकी घरामधलं 100 रुपये जरी या पत्त्यावरती पाठवले तर मला वाटते 6 महिन्यामध्ये हा आपला बुद्धमूर्तीचा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो. तर या ठिकाणी धम्मभूमी जवळ असल्यामुळे ही जर 50 फुटाची बुद्धमूर्ती झाली तर मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रामधून भारतामधून या बुद्धमूर्तीला लोक भेटी देण्यासाठी, आपले उपासक आणि उपासिका भेटी देण्यासाठी येतील. आणि बुद्धमूर्तीला जर त्यांनी जर भेट दिली तर त्या भेटीमधनं म्हणजे का पुणे शहरामध्ये बौद्ध लोकांनी एक भव्य असं काम असं उभं केलं. हे काम उभं संपूर्ण एक ऐतिहासिक काम आपल्या बौद्ध लोकांचं एक फार मोठं राहणार आहे. या ठिकाणी मला जाणारे येणारे जे बौद्ध उपासक आहेत नाही का, एवढी मोठी बुद्धमूर्ती झाल्यानंतर लोक भेटी देण्यासाठी आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मी एक या ठिकाणी धम्मयात्री निवाससुद्धा उभारणार आहे. परत या ठिकाणी एक आमचा हॉस्पिटलचा सुद्धा एक आपला एक प्रोजेक्ट आहे. असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत. परत एक भिक्षुनिवाससुद्धा बांधायचा आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी एक मोठं काम करावं अशी एक मनातली इच्छा असल्यामुळे त्याच्यामुळे हे एक सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांमधून ऐतिहासिक एक हे काम आपलं उभं राहणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की समोरची ती 200 फूट उंच जी टेकडी आहे त्या 200 फूट उंच टेकडीवर जर आपण ही पंचधातूची जर बुद्धमूर्ती बसवली
तर मला वाटते एक आपल्या सर्व बौद्ध उपासकांकडून एक मोठं काम उभं राहील आणि मला एक आशा आहे की सर्व लोक धम्मदान देतील आणि या धम्मदानामधूनच हा आपला प्रोजेक्ट पूर्णत्वाला जात आहे. तुम्हाला माहिती आहे बुद्ध म्हणतात दानं ददन्तु सद्दा शिरक्कन्तु सपदा भावनाभिरतावन्तु गच्छन्तु देवता गता. धम्मदान जर दिलं तोच व्यक्ती स्रोतापती सुकृतागामी अनागामी आणि अरंत होऊ शकतो. आणि म्हणूनच बुद्धगया, सारनाथ, लिंबुनी, कुशीनगर, काठमांडू, कपिलवस्तू या ठिकाणी बाहेर देशातील म्हणजे श्रीलंका असेल, थायलंड असेल, बर्मादेश असेल या सर्व बौद्ध राष्ट्रांनी तिथं प्रचंड मोठमोठी आपली विहार उभी केलेली आहेत आणि प्रचंड मोठमोठ्या बुद्ध मूर्त्या त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. तशीच एक मनामध्ये एक भावना असल्यामुळे ही आपण सर्व बौद्ध लोकांना आवाहन करून या बुद्ध मूर्तीचं आपण हे थोडंसं काम हाती घेतलेलं आहे आणि हे काम मला वाटते आता आपल्या डोळ्याच्या समोर आहे. हे पूर्णत्वाला जात आहे आणि पूर्णत्वाला जाण्यासाठी अजूनही आपल्याला धम्मदानाची आवश्यकता आहे. बौद्ध उपासक आणि उपासिकेंनी मला वाटते अधिक वेळ न लावता जसं चंद्र आणि सूर्य आहे तशी ही बुद्ध मूर्ती चंद्र आणि जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंतही तेवत राहणार आहे. आणि तुम्ही दिलेलं हे धम्मदान मला वाटते बुद्ध मूर्तीच्या माध्यमातून नाही का जशा अशोकराजांनी लेण्या करून ठेवलेल्या आहेत 84,000 लेण्या आणि स्तूप करून ठेवलेल्या आहेत त्या स्तूपाच्या माध्यमातून अजूनही अशोकराजाचं नाव निघतं. सुजाता मातेने बुद्धाला खीरदान दिली अजूनही सुजाता मातेचं नाव निघतं. अनाथपिंडकाने जेतवन नाही का धम्मदान दिलं आजही अनाथपिंडकाचं नाव इतिहासामध्ये अजरामर आहे. तुम्हाला माहिती आहे आम्रपाली नावाची गणिका आम्रपालीने फक्त बुद्धाला भोजनदान दिलं तर आजही बुद्ध कालखंडापासून म्हणजे 2555 वर्ष पूर्ण जरी झाले असतील तरी ज्या ज्या बौद्ध उपासक आणि उपासिके राजे महाराजांनी धम्मदान दिलं असेल त्यांचं धम्मदान तेवत राहत आहे. त्याच पद्धतीचं आपण दिलेलं हे धम्मदान असेल तांब असेल पित्तळ असेल लिंबीचं भांडं असेल धम्मदान असेल या बुद्ध मूर्तीच्या रूपातून हे मात्र जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत तेवत राहणार आहे अशा पद्धतीचं हे या ठिकाणी आहे. आणि अधिक वेळ न लावता आपल्या उपासक आणि उपासिके जास्तीत जास्त विहाराला भेटी द्याव्यात आणि आपल्या ज्याला जेवढं काही जे शक्य आहे ते धम्मदान द्यावं असं मला वाटतं.